नमस्कार मित्रांनो. सध्या तुम्ही तुमच्या खिडकीबाहेर पाहिलत किंवा गल्लीत फेरफटका मारलात तर एक गोष्ट जाणवेल. आपलं शहर, आपली गल्ली आणि आपला परिसर अचानक जागा झालाय. रस्ते चकाचक होतायत, खांबांवर नवीन दिवे लागतायत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे चेहरे गेल्या 5 वर्षांत टीव्हीवर किंवा वर्तमानपत्रातही दिसले नाहीत ते साक्षात तुमच्या दारात येऊन उभे राहत आहेत. होय, मी निवडणुकीबद्दलच बोलतेय. लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव. पण खरंच हा उत्सव आहे का? की ही दर 5 वर्षांनी येणारी एक अशी स्कीम आहे जिथे तुम्हाला स्वप्न विकली जातात आणि बदल्यात तुमचं भविष्य लुटलं जातं? आजचा व्हिडिओ थोडा कडवा असणार आहे. आज आपण कोणत्याही एका पक्षाचं नाव घेणार नाही किंवा कोण्या एका नेत्यावर टीका करणार नाही. आज आपण टीका करणार आहोत त्या आपल्याला आलेल्या अनुभवांवर, जी गेल्या 75 वर्षांपासून आपल्याला फसवतीये. विषय आहे त्या आजी-माजी लोकप्रतिनिधींचा, ज्यांचा फोन 5 वर्षे नॉट रिचेबल असतो, पण आज त्यांना तुमची आठवण येतेय. आज आपण ऑपरेशन करणार आहोत या 5 वर्षांच्या राजकारणाचं. चला तर मग समजून घेऊया निवडणुकीचा हा खेळ. मित्रांनो, जरा डोकं शांत ठेवून मागच्या 4-5 वर्षांच्या काळाचा विचार करा. कोरोनाचा काळ असो किंवा त्यानंतरची महागाई, जेव्हा तुम्हाला हॉस्पिटलच्या बेडची गरज होती, जेव्हा तुमच्या घरातला कर्ता माणूस बेरोजगार झाला होता किंवा जेव्हा साध्या रेशन कार्डसाठी तुम्ही सरकारी ऑफिसेसच्या खेटा घालत होतात, तेव्हा हे भावी विद्यमान नगरसेवक कुठे होते? तुम्ही कधी तुमच्या नगरसेवकाला किंवा नेत्याला फोन लावून पाहिलाय? 80 ते 90% लोकांना काय अनुभव येतो? एकतर फोन उचलला जात नाही आणि चुकून उचललाच तर पलीकडून आवाज येतो तो पीएचा. साहेब मीटिंगमध्ये आहेत, साहेब दौऱ्यावर आहेत किंवा साहेब सध्या बिझी आहेत. विचार करा, जो माणूस जनतेचा सेवक म्हणून निवडून आलाय तो जनतेसाठीच बिझी कसा असू शकतो? आज हेच साहेब नेते तुमच्या दारात येऊन 15-20 मिनिटं तुमच्याशी गप्पा मारतात, तुमच्या मुलाबाळांची चौकशी करतात, पाया पडतात, तुमच्या अडचणी विचारत. मग हा 5 वर्षांचा बॅकलॉग आता का भरून काढला जातोय? कारण आता त्यांची गरज आहे. गेल्या 5 वर्षात तुमच्या गल्लीतल्या गटारी तुंबल्या, डासांचा प्रादुर्भाव वाढला, परिसरात कचरा वाढला, गुन्हेगारी वाढली, रस्त्यावर अनेक खड्डे पडले, पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब झाली. तेव्हा तुम्ही तक्रारी केल्या असतील, निवेदनं दिली असतील. त्या अर्जांचं काय झालं? ते रद्दीत गेले. सामान्य माणसाला साहेबांच्या केबिनमध्ये जाण्यासाठी तासनतास बाहेर बाकावर बसावं लागतं. ही लोकशाही आहे का? आता वळूया सध्या जोरात सुरू असलेल्या कामांकडे. तुम्ही पाहिलं असेल, तुमच्या एरियात अचानक रस्ते नवीन व्हायला सुरुवात झालीय. पेवर ब्लॉक बसवले जातायत, मंडप टाकून भूमिपूजनचे कार्यक्रम होतायत, नारळ फोडले जात आहेत. हे पाहून तुम्हाला प्रश्न पडत नाही का की हे रस्ते बनवण्याला जे डांबर, जी खडी आणि जो पैसा लागतो तो गेल्या 4 वर्षांत कुठे होता? जेव्हा तुम्ही खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघाताबद्दल जाब विचारला तेव्हा तुम्हाला सांगितलं गेलं की महानगरपालिकेकडे फंड नाहीये किंवा बजेट संपलंय. अहो, जर 4 वर्षे फंड नव्हता तर आज अचानक ही लक्ष्मी प्रसन्न कशी झाली? हा पैसा कुठून आला? हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हे लोक हुशार आहेत. त्यांना ह्यूमन सायकॉलॉजी म्हणजेच मानवी वर्तणुकीचा अभ्यास आहे. त्यांना पक्क माहीत आहे की मतदाराची स्मरणशक्ती कमकुवत असते. जर त्यांनी पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षी काम केलं असतं तर 5व्या वर्षापर्यंत तुम्ही ते विसरून गेला असता. म्हणून ते काय करतात, 4 वर्षे तुम्हाला झुलवत ठेवतात आणि शेवटच्या 6 महिन्यात कामाचा धडाका लावतात. आणि या कामाचा दर्जा काय असतो? तुम्ही बघा, निवडणुकीच्या आधी बनलेला रस्ता पहिल्याच पावसात वाहून जातो, खड्डे पुन्हा जसेच्या तसे होतात, पेवर ब्लॉक उखडले जातात. का? कारण हे काम टिकाऊ नसतंच. हे काम फक्त तुम्हाला दिसण्यासाठी असतं. ही एक इव्हेंट मॅनेजमेंट आहे, विकास नाही. हा डोळ्यात फेकलेला धूळ आहे. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा. आज तुमच्या शहरातल्या प्रत्येक चौकात मोठमोठे होर्डिंग्ज लागलेत. एका होर्डिंगचा खर्च हजारो रुपये असतो. रॅली काढली जाते, गाड्यांचा ताफा फिरतो, जेवणावळी उठतात. जरा हिशोब करा, एक नगरसेवक किंवा आमदार 5 वर्षाच्या पगारात एवढा पैसा कमवू शकतो का? नाही. मग निवडणुकीच्या प्रचारावर खर्च करण्यासाठी हे कोट्यावधी रुपये येतात कुठून? हे पैसे तुमचेच आहेत, जे टॅक्स म्हणून तुम्ही भरले होते आणि जे रस्ते, पाण्यावर खर्च व्हायला हवे होते, तेच पैसे भ्रष्टाचाराच्या मार्गाने यांच्या खिशात गेले. आणि जो उमेदवार निवडून येण्यासाठी तुमच्यावर 5 कोटी खर्च करतोय, तो निवडून आल्यावर किमान 50 कोटी कमवणार. हे साधं गणित आहे. तो समाजसेवा करायला नाही तर धंदा करायला आलाय. आणि दुर्दैव हे आहे की आपण मतदार सुद्धा यात सामील होतो. निवडणुकीच्या आदल्या रात्री वाटल्या जाणाऱ्या साड्या, नोटा किंवा कोंबडी मटणाच्या जेवणावर आपण आपलं मत विकतो. विचार करा, एका 500 रुपयांच्या नोटेसाठी तुम्ही पुढची 5 वर्ष म्हणजे जवळपास 1800 दिवस या नेत्याच्या गुलामगिरीत घालवायला तयार होता का? एका दिवसाचं जेवण 5 वर्षांच्या उपाशी राहण्यापेक्षा भारी पडतं का? तर मित्रांनो, आता करायचं काय? व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एकच विनंती करेन. यावेळेस जेव्हा हे उमेदवार तुमच्या दारात येतील आणि डोळ्यात डोळे घालून 4 प्रश्न विचारा.
पहिला, की साहेब गेल्या 5 वर्षांचे माझं काम अडकलं होतं तेव्हा तुम्ही माझा फोन का उचलला नाही? दुसरा, आमच्या एरियातल्या सरकारी शाळेची भिंत पडली होती तेव्हा तुम्ही कुठे होतात? तिसरा, हे जे रस्ते आत्ता बनवतायत हे 4 वर्षांपूर्वी का नाही बनवले? आणि चौथा, आम्ही तुम्हाला मतदान का करावं? तुमची 5 वर्षांची कामगिरी दाखवा, मगच मत मागा. ज्या दिवशी सामान्य मतदार प्रश्न विचारायला लागेल त्या दिवशी हे राजकारणी सुधारतील. लोकशाहीत राजा मतदार असतो, पण आपण आपली ताकद विसरलोय. त्यामुळे या निवडणुकीत जातीचा विचार करू नका, धर्माचा विचार करू नका आणि पैशाचा तर मुळीच विचार करू नका. जो माणूस खऱ्या अर्थाने तुमच्या सुखदुःखात अडीअडचणीत तुमच्या सोबत उभा राहिला असेल, मग तो कोणत्याही पक्षाचा असो, अपक्ष असो, त्यालाच तुमचं अमूल्य मत द्या. एक चुकीचं बटन आणि पुन्हा 5 वर्ष नॉट रिचेबल नेता. हे समीकरण बदलायचं असेल तर आजच जागे व्हा. तुम्हाला हा व्हिडिओ आणि हे विचार पटले असतील तर हा व्हिडिओ तुमच्या फॅमिली ग्रुपवर, मित्रांना आणि जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचवा, कारण बदल आपल्यापासूनच सुरू होतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन आणि महत्त्वाच्या विषयासोबत. तोपर्यंत विचार करा आणि शहाणे व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र.